ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मृगबहार घेतलेला आहे, ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मृगबहाराला सुरुवात केलेली आहे, मृगबहार हा घेतलेला आहे, तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी काही आहे तर ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. जर चांगल्या पद्धतीने जर डाळिंब बागेमध्ये मादीकळी काढायची असेल तर आपल्याला कुठल्याही औषधापेक्षा पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं असणार आहे. जर आपण पाणी व्यवस्थापन जर काळजीपूर्वक आणि पुरेसं जर केलं तर मला नाही वाटत की जास्त औषधं मारायची आपल्याला गरज पडणार आहे मादीकळी काढण्यासाठी. आणि सर म्हणतात की पानांची वाढ पण होत नाही टेम्परेचरमुळे. तर टेम्परेचर सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, 42, 43, 44 पर्यंत सुद्धा टेम्परेचर गेलेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये आपल्याला मोकळं पाणी देण्याची सुद्धा गरज पडू शकते. आता ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पहिलं पाणी द्यायचंय तर त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पहिलं पाणी हे पुरेसं आपल्याला द्यायचं आहे. जर आपलं पहिलं पाणी हे कमी पडलं तर या टेम्परेचरमुळे जे काही नवीन डोळे फुटणार आहेत, जे काही नवीन पानं येणार आहेत तर ते अतिशय बारीक बारीक छोटे छोटे पानं आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि त्याच्यातून निघणारी मादी कळी सुद्धा आपल्याला छोटी आखूड मादी कळी भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक करायचं. हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर आपल्याला मोकळं पाणी सुद्धा द्यावं लागू शकतं. त्यामुळे पुरेसं पाणी आपल्याला मृगबहारासाठी ज्या डाळिंब बागा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मृगबहारासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये जर चांगली मादी कळी काढायची असेल तर पाणी व्यवस्थापन हे आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने आणि पुरेसं आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर मग औषधांकडे आणि खतांकडे आपण येणार आहोत. पहिले पाणी व्यवस्थापन करा, मुबलक पाणी द्या. हलकी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर मोकळं पाणी सुद्धा भरलं तरी चालणार आहे, कारण की अजून पाऊस पडायला किमान 1 महिना आपल्याला लागणार आहे. आणि टेम्परेचर आता जवळपास 18-19 तारखेपर्यंत परत एक हीट वेव्ह येणार आहे असा अंदाज दिलेला आहे. परत टेम्परेचर हे वाढणार आहे. यामध्ये जर आपण पहिलं पाणी दिलेलं असेल तर यामध्ये आपल्याला पाणी वाढवावं लागणार आहे फ्लावरिंग मधल्या बागांसाठी, मृगबहारातल्या डाळिंब बागांसाठी. जेवढं आपण चांगल्या पद्धतीने पाणी वाढवलं तेवढ्या चांगल्या पद्धतीने कुठलंही औषध न मारता आपल्याला चांगली मादी कळी भेटणार आहे. कारण की स्ट्रेस चांगला भेटलेला आहे, ताण चांगला डाळिंब या झाडांना आपल्याला भेटलेला होता. त्यामुळे न चांगल्या पद्धतीने आपल्याला जास्त कुठलं औषध न मारता सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटणार आहे. लांब कळी भेटणार आहे. फक्त पाणी आपल्याला मुबलक आणि पुरेसं आपल्याला द्यायचं आहे. तर त्यामुळे स्वप्नील सरची पानांची वाढ होत नाही तर त्यासाठी आपल्याला पाणी वाढवावं लागणार आहे आणि वरून एखादा अँटी स्ट्रेसचा आपल्याला फवारणी आपल्याला घ्यावी लागणार आहे. मग त्यामध्ये बायोविटा जे येतं पीआय कंपनीचं ते 1 लिटर पाण्यासाठी 2 मिलीने आणि चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंट 1 लिटर पाण्यासाठी 1 मिलीने आपण घेऊ शकतो. पानांची साईज वाढण्यासाठी, पानं रुंद होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर चांगली मादी कळी काढण्यासाठी आपल्याला मृगबहारासाठी आपल्याला कशा पद्धतीने कामकाज करायचे तर आपल्याला मृगबहाराच्या दृष्टीने मृगबहार 2026 त्या दृष्टीने आपल्याला चांगल्या पद्धतीने मादी कळी येण्यासाठी किंवा जी कळी निघते ती चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्यासाठी आपल्याला फक्त 3 दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या 3 फवारण्या मी आज ज्या काही सांगणार आहे तर त्या 3 फवारण्या आपल्याला चुकवायच्या नाहीयेत. जर आपल्याला चांगल्या पद्धतीने मृगबहारासाठी चांगल्या पद्धतीने जर आपल्याला कळी हवी असेल, चांगल्या पद्धतीने जर सेटिंग हवी असेल तर आपल्याला मृगबहाराच्या दृष्टीने जे मी आता 3 स्प्रे सांगणार आहेत किंवा जे मी आता पहिले पाणी दिल्यानंतर 3 दिवस सांगणार आहेत तर ते 3 दिवस आपल्याला चुकवायचे नाहीयेत. ज्या वेळेस आपण पहिलं पाणी देणार आहोत तर पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला 25व्या दिवशी मादी कळीसाठी फवारणी घ्यायची आहे. मी आंबे बहारामध्ये 5 स्प्रेचं नियोजन दिलेलं होतं. त्यावेळेस वातावरण खराब होतं, त्यामध्ये मी बुरशीनाशक सुद्धा ऍड केलेले होते. सध्या टेम्परेचर खूप आहे त्यामुळे कुठलीही बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे कुठलेही बुरशीनाशक सध्या जास्त टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. त्यामुळे स्प्रे आपण कमी केलेले आहेत. फक्त 3 दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिलं पाणी दिल्यानंतर 25वा दिवस, पहिलं पाणी दिल्यानंतर 35वा दिवस आणि पहिलं पाणी दिल्यानंतर 50वा दिवस मृगबहाराच्या दृष्टीने, मृगबहार 2026च्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर पहिलं पाणी दिल्यानंतर 25व्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी म्हणजे मादी कळीसाठीची पहिली फवारणी आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये 04932 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅमने घ्यायचं आहे. पोटॅशियम मॉलिब्डेट 1 लिटर पाण्यासाठी 0.25 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि अनारदाना 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचं आहे. जे की सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आतापर्यंतचं आपलं जी कळी निघते ती चांगल्या पद्धतीने पुश करण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने येण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. हस्तबहारामध्ये मागच्या वर्षीच्या आंबे बहारापासून हे कॉम्बिनेशन मी देतोय. पहिलं पाणी दिल्यानंतर 25व्या दिवशी. मागच्या वर्षीचा आंबे बहार गेला, मृगबहार गेला, हस्तबहार गेला, या वर्षीचा आंबे बहार गेला. अतिशय चांगले रिझल्ट या स्प्रेचे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर पहिलं पाणी दिल्यानंतर 25व्या दिवशी आपल्याला 04932 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम घ्यायचं आहे.
पोटॅशियम मॉलिब्डेट 1 लिटर पाण्यासाठी 0.25 ग्रॅम घ्यायचा आहे आणि अनारदाना 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचा आहे आणि पहिली फवारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा दिवस मी लक्षात ठेवायला सांगितलेला आहे, तर तो म्हणजे पहिलं पाणी दिल्यानंतर 35वा दिवस. तर मादी कळीसाठीची दुसरी फवारणी घ्यायची आहे आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर 35व्या दिवशी. तर यामध्ये आपल्याला महाफ्लोरा घ्यायचा आहे. महाफ्लोरा महाफीड कंपनीचं, त्यामध्ये 5, 40, 28 NPKचं कंटेंट येतं, काही ट्रेस एलिमेंट येतात, मायक्रोन्युट्रिएंट येतात. तर ते आपल्याला महाफ्लोरा महाफीड कंपनीचा 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅमने आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अनारकली प्रो AKRT इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सध्या महाराष्ट्रामध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध करून देते. अनारकली प्रो, ज्यामध्ये अल्कलाइन प्रोटीएज पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले अमिनो ऍसिड्स आहेत. अल्कलाइन प्रोटीएज पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले अमिनो ऍसिड्स आहेत. युनिक कॉम्बिनेशन आहे जे की या कंपनीने फॉर्म्युलेट करून घेतलेला आहे. युनिक कॉम्बिनेशन आहे जे की या कंपनीने फॉर्म्युलेट करून घेतलेला आहे. AKRT इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देते. तर हे अनारकली प्रो आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचं आहे, ज्याचे ट्रायल मी आंबे बहारामध्ये घेतलेला होता. अतिशय चांगले रिझल्ट त्याचे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आंबे बहारामध्ये ट्रायल घेऊन मग आता चांगले रिझल्ट आल्यानंतर मी आता मृग बहारामध्ये आपल्या डायग्नोस्टिक शेतकऱ्यांना सांगतोय. तर या दुसऱ्या फवारणीमध्ये 35व्या दिवशी पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला महाफ्लोरा घ्यायचा आहे 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम. अनारकली प्रो 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला टाकून घ्यायचं आहे नेटिओ 1 लिटर पाण्यासाठी 0.6 ग्रॅमने आपल्याला हे बुरशीनाशक आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ही दुसरी फवारणी झाल्यानंतर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे 50व्या दिवशी मादी कळीसाठी. तिसरी फवारणी म्हणजे लक्षात ठेवा, ही मी मादी कळीसाठीचं नियोजन सांगतोय. यामध्ये जर वातावरण बिघडलं, बुरशीनाशक कीटकनाशक आपलं जाणार आहे. मादी कळीसाठीची तिसरी फवारणी आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर 50व्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये यारा कंपनीचं बर्ड बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर अनारदाना 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचं आहे आणि 6BA 1 लिटर पाण्या 10 ppm ने आपल्याला घ्यायचं आहे 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमने. तर या 50व्या दिवशी पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो, बर्ड बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम यारा कंपनीचं, अनारदाना 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचं आहे आणि 6BA 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम म्हणजे 10 ppm ने 6BA आपल्याला घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने या 3 फवारणींचं नियोजन मृग बहारासाठी किंवा हा जो काही येणारा आता सध्याचा मृग बहार 2026चा सीझन आहे, तर यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मादी कळी निघण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने सेटिंग भेटण्यासाठी या 3 फवारणींचं नियोजन आपल्याला मृग बहारासाठी आपल्याला करायचं आहे. उद्या किंवा परवामध्ये याची सविस्तर माहितीची PDF सुद्धा आपल्या ॲग्रोकिसानच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध होऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने या 3 फवारणींचं नियोजन आपल्याला चांगल्या मादी कळीसाठी मृग बहाराच्या दृष्टीने आपल्याला करायचंय. मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो, पहिलं पाणी दिल्यानंतर 25व्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी करायची मादी कळीसाठीची. त्यामध्ये 0.4932 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅमने घ्यायचं आहे. पोटॅशियम मॉलिब्डेट 0.25 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि अनारदाना 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला 35व्या दिवशी घ्यायची आहे पहिलं पाणी दिल्यानंतर. त्यामध्ये महाफ्लोरा 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम घ्यायचा आहे. नेटिओ 1 लिटर पाण्यासाठी 0.6 ग्रॅम घ्यायचा आहे आणि अनारकली प्रो इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देते. तर ते अनारकली प्रो 1 लिटर पाण्यासाठी 2.5 मिलीने आपल्याला घ्यायचं आहे. अनारकली प्रो मध्ये अल्कलाइन प्रोटीएज पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले अमिनो ऍसिड्स आहेत, तर ते आपल्याला या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे पहिलं पाणी दिल्यानंतर 50व्या दिवशी. त्यामध्ये बर्ड बिल्डर घ्यायचा आहे यारा कंपनीचा 3 ग्रॅमने, 6BA घ्यायचा आहे 10 ppm ने म्हणजे 100 लिटरसाठी 1 ग्रॅम आणि अनारदाना घ्यायचा आहे 2.5 मिलीने. अशा पद्धतीने या 3 फवारणींचं नियोजन आपल्याला मृग बहाराच्या दृष्टीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन कसं करायचं,